गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता कल्याणला आली आहे. आमच्या घरी काहीतरी इव्हेंट होणार आहे. इव्हेंट इन द सेन्स फंक्शन होणार आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेन जेव्हा त्याचे डेट्स वगैरे कन्फर्म होतील तेव्हा, आणि त्याची तयारी चालू होईल तेव्हा. तर आता त्याचीच काहीतरी शॉपिंग करायला मी इकडे आली आहे. सो आता घरचे बाकीचे सगळे येत आहेत, ते आल्यावरती दाखवेन. सो बघूया आम्ही कुठे चाललो. सगळे आता आले आहेत आणि आम्ही चाललो आहे कोंडगावला शॉपिंग करायला. काय शॉपिंग करणार आहे ते पण मी त्याच्यातच दाखवेन. सगळे आलेत. आत्याचे फियांचे, आत्या, ही माझी दीदी आणि ही माझी बहीण आहे. कॅमेरा शाय आहे, तिला कॅमेरा समोर आला की थोडी ऑकवर्ड होते ती, तरी मी तिलाच दाखवेन व्हिडिओमध्ये. सो भेटूया आपण कोंडगावला जाऊ. आम्ही लोक आता ऑटोमध्ये जुगाड केला आहे. 5 जण आम्ही एकाच ऑटोमध्ये मांडूळ तिला घेऊन झालं. तिचीच शॉपिंग करायला जातो. सो आम्ही आता कोंडगावला पोचलो आहे आणि इकडे एक शॉप आहे, तिकडे आलो आहे. आद्यशक्ती नाव आहे त्या शॉपचं. तिकडे आम्ही लोक साडी बघायला आलो. हे बघून तुम्हाला समजतच असेल की मी कसली शॉपिंग करायला आली आहे. पण तरी काही गोष्टींचा सस्पेन्स असेल तो मी तिकडे जाऊन सांगेल. आता चालली आतमध्ये. सो लेट्स सी. इकडे तुम्हाला फिक्स रेटमध्ये साडीज भेटतील. व्हरायटीज ऑफ साडीज आहेत. जी साडी पाहिजे ना ती साडी भेटेल. इतके मस्त मस्त साड्या आहेत ना. अजून लोकांच्या साडीचं काय फायनल होत नाही आहे. शॉपिंग करून झाले. आता चाललोय काहीतरी पेटपूजा करायला. सो झालं शॉपिंग वगैरे करून. आता आम्ही लंचसाठी बाहेर आलो. सो खाते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. मी फर्स्ट टाइम बटर गार्लिक प्रॉन्स ट्राय करते. लेट्स सी कशी टेस्ट आहे. गरम आहे. मस्त आहे. घरी आली आहे मी आता. मस्त खाल्लं आहे, शॉपिंग वगैरे सगळं झालं आहे आणि आता झोपेन मी. मला जाम कंटाळा आला. सकाळी झोपण नव्हती झाली, तर आता झोपते. मग संध्याकाळी उठून काय करेन. A few moments later. सो संध्याकाळी झोपून उठल्यानंतर मी घरी आली माझ्या. तर आमच्या इकडे कळव्याला डी मोमोज करून एक शॉप आहे. मला असं मोमोज खायची खूप क्रेविंग होत होती, तर ते मी मोमोज खायला आली आहे. तर आता मी तसा ब्लॉग शूट नाही करत आहे, पण मी खायला आली आहे. सो तिकडचे ना थाय मोमोज इतके बेस्ट लागतात ना, मी तेच ऑर्डर केलेत आणि ते आता कुक होत आहेत. ते कुक झाल्यानंतर मी खाईन, तेव्हा त्याचा रिव्ह्यू देईन तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पूर्ण शॉप म्हणजे सगळे काय मेन्यूमध्ये जे जे काय आहे ना, जेवढं अवेलेबल असेल तर ती व्हिडिओ मी नंतर टाकेन. आता सध्या मी छोटं आवरून घेते, कारण संध्याकाळ झाल्या मला परत आईकडे पण जायचं आहे. तर कळव्यामध्ये राहणाऱ्यांसाठी खूपच जवळ आहे. तुम्ही लोक नक्की येऊन एकदा इकडे मोमोज ट्राय करा. आता माझी ऑर्डर आलेली आहे. हाय मोमोज मला स्टीमच आवडतं. फ्राईड मोस्टली अवॉइड करते मी. वेट लूज पण करायचं आणि ऑइली मोस्टली प्रेफर नाही करत मी, म्हणून मी स्टीम मोमोजच खाते. हे आणि सिम्पली चिकन मी इकडचे ट्राय केलेत आणि शेजवान पण ट्राय केलेत. ते पण मस्त लागतात. बाकीचा मेन्यू मी कधी ट्राय नाही केलं, कारण मला हेच आवडतं. आणि कळव्यामध्ये राहणार आहे, कळवा, खारेगाव, पारसिक, त्या लोकांना तर माहितीच असेल. पण ज्या लोकांना माहीत नाही आहे, त्या लोकांना मोमोज आवडतात, त्या लोकांना खायची जर ती कधी क्रेविंग झाली तर तुमच्यासाठी मी लोकेशन आणि ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तुम्ही लोक तिकडे जाऊन चेक करून फटाफट खाऊन घेते. माझे मोमोज पण थंड होतील, कारण आता संध्याकाळ पण झाले आहे. मग ट्रेनला पण रश असते आणि मग घरी पण आईकडे पण जायचं आहे. माझ्या तोंडाला असं पाणी सुटलं ना, मग बोलाल तुम्ही लोक की अरे यार काय बाहेरचं खातच असते असं. पण मला आवडतं. मी पहिले विचार केलेला फूड ब्लॉगिंग करायचा, पण इट्स लाईक नॉर्मल आहे. म्हणून डेली ब्लॉगसोबत जे मी खाते, जे एक्सप्लोर करते. आणि प्लीज विजिट करा या शॉपला. आता मी पटकन खाऊन घेते. प्लेसेसवरती मोमोज खाल्ले, पण
पण ह्याचं जे चिकन असतं ना awesome आहे. तुम्हा लोकांना ना टेस्ट कुठेही अशी टेस्ट आहे ना कुठेच भेटणार नाही. किती चांगल्या जागेवरती मोमोज खाय. 1 hour later. इकडचा मोमोजची टेस्ट आहे ना बाकीच्या मोमोजपेक्षा खूप बेस्ट आहे आणि चांगली. इकडची स्टफिंग पूर्ण मोमोजमध्ये भरलेली असते. मी आता फटाफट खाते. तुम्हाला मी प्रॉपर व्हिडिओ देईन एक या मोमोजच्या शॉपची. सो बनवून राहत्या व्हिडिओसाठी पण. आणि आता खाते आणि मग आईकडे जाते. आईकडे जाऊन भेटूया. आत्याकडे पोहोचले मी. आत्या बोलते असंच नाही. Much later. सो त्याच्यानंतर व्हिडिओ बनवताच आली नाही कारण वेळच भेटला नाही. सगळे कझिन्स वगैरे आले होते. मग आम्ही लोकांनी टाइम स्पेंड केला आणि मी पण खूप दमून आली होती. इकडून आईकडे मग आईकडून घरी परत असं सगळं. सो मी व्हिडिओ एंड इकडेच करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.